पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या भवितव्याबाबत राहुल गांधींनी एक मोठा दावा केला। पुढील वर्षभरानंतर केंद्रातील मोदी सरकार कोसळेल असं भाकीत राहुल गांधींनी वर्तवलं। राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत ते बोलत होते। यावेळी त्यांनी जणू काही देशाच्या आगामी राजकारणाबाबत भविष्यवाणीच केली। देशातील हिंदू मुस्लिम राजकारण संपणार आहे, त्याऐवजी देशात महागाई, गरिबी आणि श्रीमंती हे सर्वात मोठे मुद्दे असतील असं राहुल गांधी म्हणाल्याचं सूत्रांनी एबीपी माझाला सांगितलं। राहुल गांधींच्या या दाव्यानंतर भाजप नेत्यांनीही त्यांचा चांगलाच समाचार घेतला। मुख्यमंत्री फडणवीसांनीही राहुल गांधींना उत्तर दिलं। राहुल गांधी काय नक्की म्हणाले आपण पाहूया। एक वर्षानंतर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत। आपल्या बैठकीमध्ये राहुल गांधी बोलत होते। देशातील हिंदू मुस्लिम राजकारण संपेल आणि गरिबी श्रीमंती हा मुद्दा राहील। आरएसएस भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा लोकांना लक्षात आलेला आहे। महागाई हा मोठा मुद्दा राहील। संविधान सर्वांना समान अधिकार देतो, मग तो मुस्लिम असो किंवा हिंदू, असं राहुल गांधी आपल्या बैठकीत म्हणाले। राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचे खासदार संबित पात्रा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलं आपण पाहूया। आज पूरे विश्व में वैश्विक स्थिति बनी हुई है एक युद्ध के कारण, किंतु फिर भी आज हिंदुस्तान का पीठ मजबूत है। मगर राहुल गांधी जिस प्रकार से दंगे करवा करके, जिस प्रकार से अराजकता के माध्यम से सरकार गिराने की साजिश रच रहे हैं, कल के उस वक्तव्य से बिल्कुल स्पष्ट होता है भारत में लोकतंत्र को कैसे समाप्त करना है, भारत में अराजकता कैसी लानी है, उसकी जो प्लानिंग हुई थी उस प्लानिंग का कहीं न कहीं कल लीकेज हुआ है राहुल गांधी के इस वक्तव्य से। त्यांनी काँग्रेसच्या बैठकीत दावा केला की केंद्र सरकार पुढच्या 10 महिन्यांमध्ये कोसळेल। मुंगेरी लाल के हसीन सपने अशा प्रकारची एक सिरियल यायची, त्याच्यापेक्षा जास्त हे काही नाही।